नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या वतीने सुरू असलेल्या पोलीस भरती दररोज सराव सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण या सिरीजचा 83वा भाग पाहणार आहे आणि यामधील चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओमधील माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा। या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1812, मोबाईल फोन संबंधित IMEI चे पूर्ण रूप काय आहे? मित्रांनो, मोबाईलला एक IMEI नंबर असतो, त्याचं पूर्ण रूप काय असतं मित्रांनो? तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी। पर्याय 4 देखील सारखाच दिसतोय, परंतु आयडेंटिफाय आणि आयडेंटिटी फरक लक्षात ठेवायचा आहे। फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी। तर मित्रांनो, काही वेळा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे की IMEI नंबर किती अंकी असतो? तर हा 15 अंकी असतो। आणि मोबाईलवर काय डायल करून हा नंबर मिळवता येतो? तर *#06# डायल केल्यानंतर मोबाईलवर आपण IMEI नंबर पाहू शकतो। प्रश्न क्रमांक 1813, खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? या ठिकाणी पहा, ACB अँटी करप्शन ब्युरो पोलिसांशी संबंधित आहे। CID क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट पोलिसांशी संबंधित आहे। SID स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट हा देखील पोलिसांशी संबंधित आहे। परंतु ED म्हणजे काय? तर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट। मित्रांनो, ED आहे ती वित्त मंत्रालयाच्या म्हणजेच अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते, ना की पोलिसांच्या। म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 ED ही संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही। इतर 3 आहेत। ED काय आहे? एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, अंमलबजावणी संचालनालय। मित्रांनो, ही केंद्र सरकारची संस्था आहे जी आर्थिक गुन्ह्यांचा तपास करते आणि अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येते। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1814, खालीलपैकी कोणत्या पुस्तकाच्या भारतीय आवृत्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावना लिहिली आहे? मित्रांनो, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं आत्मचरित्र आय एम जॉर्जिया, माय रूट्स माय प्रिन्सिपल्स या पुस्तकाला नरेंद्र मोदी यांनी काय लिहिलेले आहे? प्रस्तावना लिहिलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 आय एम जॉर्जिया, माय रूट्स माय प्रिन्सिपल बाय जॉर्जिया मेलोनी। जॉर्जिया मेलोनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? प्रश्न येऊ शकतो इटलीच्या। प्रश्न क्रमांक 1815, खालीलपैकी कोण व्यक्ती सरकार या आयोगाचे सदस्य नव्हते? आता मित्रांनो, प्रश्न येऊ शकतो की सरकार या आयोग कधी नेमला गेला होता? तर उत्तर काय लिहायचं? 1983 ला सरकारी आयोग 1983 साली नेमण्यात आलेला होता। आणि मित्रांनो, हा आयोग आहे तो कशासाठी नेमला गेला होता? तर केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंधाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेला होता। आता पुढे पहा मित्रांनो, हा एक 3 सदस्यीय आयोग होता। त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 2 सदस्य होते। अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती RS सरकारिया। आणि सदस्य कोण कोण होते? B शिवरामन आणि SR सेन। मग या ठिकाणी पाहायचं आहे, पर्याय 1 काय आहे? B शिवरामन हे सदस्य होते का? होते। डॉक्टर SR सेन हे देखील सदस्य होते। मग राहिलं कोण? रामासुब्रमण्यम। मित्रांनो, हे या सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते। म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। रामासुब्रमण्यम हे सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते। आता मित्रांनो, महत्त्वाचं काय काय लक्षात ठेवणार आपण? सरकारी आयोग 1983 साली नेमला गेलेला होता। त्याच्यामध्ये एकूण 3 सदस्य होते, एक अध्यक्ष आणि 2 सदस्य होते। अध्यक्ष कोण? न्यायमूर्ती सरकारिया। आणि सदस्य कोण? B शिवरामन आणि डॉक्टर SR सेन। तर विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंतची माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय, फक्त व्हिडिओ पाहताय निघून जाताय किंवा काहीच करत नाहीये, तर व्हिडिओ पूर्ण पहा, नंतर पाहण्यासाठी सेव्ह करा, परंतु व्हिडिओला लाईक नक्की करा। तुम्ही लाईक केल्यामुळे काय होणार आहे? आमचा व्हिडिओ पुढे पण जाणार आहे, त्यासोबतच आम्हाला देखील वाटेल की तुम्हाला त्याची गरज आहे, तुम्ही ते प्रश्न सोडवताय, तुम्हाला त्याचा फायदा होतोय। त्यामुळे आम्हाला असं वाटावं आणि आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवावे यासाठी तुम्ही काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि वाटल्यास कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ कसा वाटला।
प्रश्न क्रमांक 1816, जोड्या लावा पुळण आणि जिल्हे. या ठिकाणी पाहायचं आहे पुळण म्हणजे काय, तर आपण म्हणतो ना आम्ही गोव्याला गेलो बीचवर फिरलो, तर ते बीच म्हणजेच हे पुळण असतं. तर या ठिकाणी उभादांडा नावाचं बीच आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तसेच नंदगाव नावाचं आहे रायगड जिल्ह्यामध्ये, मारवे नावाचं आहे मुंबईमध्ये. तसेच सातपाटी नावाचं बीच आहे ते सध्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? पालघर. या ठिकाणी पालघर दिलेलं नाही म्हणून आपण ठाणे पकडूया, परंतु लक्षात ठेवा सातपाटी पालघर जिल्हा म्हणजे ड साठी 1. आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे मग? 4 2 3 1. 4 2 3 1 कुठं आहे? पर्याय 1 आणि पर्याय 3 मध्ये. आपण पर्याय 1 खोडूया. या ठिकाणी उत्तर काय म्हणूया? पर्याय 2. काय क्रम असणार आहे? 4 2 3 1. उभादांडा सिंधुदुर्ग, नंदगाव रायगड, मारवे मुंबई आणि सातपाटी ठाणे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1817, 1857च्या क्रांतीतील कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे 1857च्या उठावामध्ये कानपूर या ठिकाणी नेतृत्व कोणी केलं? तर बेगम हजरत महल आणि नानासाहेब पेशवे. तर मित्रांनो या ठिकाणी ही क्रांती काय झाली? अयशस्वी झाली. त्यामुळे नानासाहेब पेशवे कुठे गेले? तर नेपाळला गेले आणि त्या ठिकाणी आश्रय घेतला किंवा लपून राहिले. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2. नानासाहेब हे 1857च्या उठावामध्ये नेपाळमध्ये जाऊन राहिले होते. आणि झाशीची राणी आपल्या सर्वांना माहित आहे हिरोज सोबत लढताना मारले गेले होते. प्रश्न क्रमांक 1818, खालीलपैकी कोणती ग्रंथी पित्तरस स्रवते? मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर आपलं यकृत. आणि मित्रांनो हे यकृत काय स्रवते? तर पित्तरस स्रवते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता मित्रांनो पुढे जाऊन पित्ताशय असतं ज्याच्यामध्ये हा पित्तरस साठवला जातो. वेगवेगळे प्रश्न येतात. पित्त कोणत्या ग्रंथीद्वारे स्रवलं जातं? तर यकृत. आणि पित्त कोणत्या ठिकाणी साठवलं जातं? तर ते पित्ताशयामध्ये म्हणजेच गॉल ब्लॅडरमध्ये साठवलं जातं. आता मित्रांनो आणखी एक ग्रंथी आहे शरीरामध्ये स्वादुपिंड. ही काय स्रवते? तर शरीरामध्ये इन्सुलिन स्रवते. इन्सुलिनचा वापर काय? शरीरातील साखरेचं नियंत्रण. आणि मित्रांनो जर साखरेचं नियंत्रण करू शकला नाही, इन्सुलिन कमी पडलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे? तर मधुमेहाचा त्रास होणार आहे. लक्षात काय ठेवणार आपण? पित्तरस यकृत आणि इन्सुलिन स्वादुपिंड. प्रश्न क्रमांक 1819, चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली? आता मित्रांनो या ठिकाणी पहा भारतामध्ये पंचवार्षिक योजना कधी सुरू झाल्या? 1951. पहिली योजना 1951 ते 1956, दुसरी 56 ते 61, तिसरी 61 ते 66. आता पुढे मित्रांनो यानंतर काय झालं? तर या ठिकाणी 3 वर्षे योजना आणलीच गेली नाही. याला काय म्हणतो आपण? योजना सुट्टीचा कालावधी. कधीपासून? 1966 ते 1969. 66 ते 69 या कालावधीमध्ये योजना आणल्या नाही त्याला आपण काय म्हणतो? योजना सुट्टीचा कालावधी. अशा प्रकारे मित्रांनो चौथी योजना कधी सुरू झाली असेल? 1969. म्हणून आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 वर्ष गॅप पडलेला होता. प्रश्न क्रमांक 1820, राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते होते? मित्रांनो राजर्षी शाहू महाराजांचं मूळ घराणं होतं कागलचं घाटगे घराणं. कागलचं घाटगे घराणं म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता मित्रांनो शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं असा देखील प्रश्न येतो. मूळ नाव काय होतं? यशवंतराव. आता मित्रांनो जर तुम्हाला माहित असेल की शाहू महाराजांच्या आईचं नाव काय होतं तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो
25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी. ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 9359689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 1821, महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? आता मित्रांनो, हा प्रश्न वारंवार घेतोय आपण. का घेतोय? कारण मागची जी पोलीस भरती झाली त्यावेळी रश्मी शुक्ला या पोलीस आयुक्त झालेल्या होत्या आणि वारंवार त्यांच्यावर प्रश्न येत होता. आणि मित्रांनो, यामुळेच हा प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतोय. त्यामुळे सध्या कोण आहेत हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. मग या ठिकाणी मित्रांनो, सध्या महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक कोण आहेत? सदानंद दाते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणजेच DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस कोण? सदानंद दाते. त्याच्या अगोदर मित्रांनो रश्मी शुक्ला होत्या, ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 1822, चमचम, खरोखर, जेवी, फुकट या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे चमचम, खरोखर, जेवी, फुकट. जर आपण क्रियापदाला क्रिया कशी घडली, कधी घडली, कोठे घडली यानं प्रश्न विचारत असू तेव्हा येणारं उत्तर काय असतं? नेहमी क्रियाविशेषण. मग या ठिकाणी पाहायचं आहे चमचम, चारे तारे कसे चमकतात? चमचम चमकतात. ठीक आहे. खरोखर, आज मी खरोखरच कामावर उशिरा आलो होतो. या ठिकाणी काय दिसतंय? हे देखील कामावर येण्याची रीत दाखवतंय. जेवी आणि फुकट मित्रांनो, हे सर्व शब्द काय दाखवतात? क्रिया कशी घडली हे दाखवतात. म्हणजेच या ठिकाणी काय असतील? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे आपलं उत्तर 4. मित्रांनो, क्रियेची रीत किंवा क्रिया घडण्याची पद्धत दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 1823, भोजनावसर हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? या ठिकाणी पाहायचंय मित्रांनो, भोजनावसर याच्यामध्ये काय होतंय? विग्रह कसा होतोय? भोजनासाठी, भोजनासाठी अवसर, साठीनं हा शब्द जोडला जातोय. आणि मित्रांनो, अवसर हे दुसरे पद आहे जे महत्वाचे आहे, जे बदलत नाही. भोजनावसर असू दे किंवा इतर कोणत्या कामामध्ये मिळालेला अवसर असू दे, त्यावेळी मित्रांनो अवसर हा शब्द आहे असं राहतोय, परंतु त्याच्या अगोदरचं काम बदलतंय. अशा प्रकारे मित्रांनो काय पाहू शकतो आपण? विग्रह होताना तो साठीनं म्हणजे चतुर्थी विभक्तीनं जोडून होतो आणि पुढे मित्रांनो या ठिकाणी दुसरं पद अवसर हे महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी तत्पुरुष समास असतो आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी विभक्ती प्रत्ययानं सामासिक शब्दाचा विग्रह होतो त्या ठिकाणी देखील तत्पुरुष समास असतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? भोजनावसर मध्ये तत्पुरुष समास आलेला आहे. प्रश्न क्रमांक 1824, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पर्यायी उत्तरातील योग्य उत्तर कोणते? शरद आनंदाने रसगुल्ले खातो. आता या ठिकाणी पाहायचं आहे, आनंदाने हा शब्द अधोरेखित आहे. आता शरद कोण आहे? वाक्यातील कर्ता आहे म्हणजे उद्देश आहे. खातो हे काय आहे? वाक्यातील विधेय म्हणजेच क्रियापद आहे. पुढे रसगुल्ले, काय खातो? रसगुल्ले खातो म्हणजे रसगुल्ले हे वाक्यातील काय आहे? कर्म आहे. आता पुढे शरद आनंदाने रसगुल्ले खातो. शरद कसे रसगुल्ले खातो? तर आनंदाने खातो म्हणजेच
खातो या क्रियापदाबद्दल आनंदाने हा शब्द काय दाखवतोय, तर अधिक माहिती देतोय. त्यामुळे याला काय म्हणणार आपण, क्रियाविशेषण म्हणणार. आणि मित्रांनो क्रियाविशेषण हे काय असतं, तर विधेयाबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द विधेय विस्तार. लक्षात ठेवायचं, विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाला जोडून येणारे शब्द. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1825, मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली, वाक्याचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा, मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली. या ठिकाणी पण हे उभयान्वी अव्यय आलेलं आहे. आणि पण हे उभयान्वी अव्यय कोणत्या प्रकारचं असतं, तर पण हे न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय असतं. आणि मित्रांनो न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय आहे तो कोणत्या उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहे, तर प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहे. आणि मित्रांनो आपण पाहिलेलं आहे, ज्या ठिकाणी दोन वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी ते वाक्य संयुक्त वाक्य बनतं. अशा प्रकारे मित्रांनो पण हे काय आहे, न्यूनत्व बोधक. आणि न्यूनत्व बोधक हा प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी कोणतं वाक्य असणार आहे, संयुक्त वाक्य. म्हणजे पर्याय 2. लक्षात ठेवायचं आहे, प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययानं वाक्य जोडली तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य बनतं. आणि जर गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययानं वाक्य जोडली तर तयार होणारं वाक्य हे मिश्र वाक्य असतं. प्रश्न क्रमांक 1826, पाणी पाजणे याचा अर्थ काय. मित्रांनो पाणी पाजणे म्हणजे काय, समोरच्याचा पराभव करणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, पराभव करणे. प्रश्न क्रमांक 1827, इकडे आड तिकडे विहीर या म्हणीसाठी योग्य वाक्प्रचार कोणता. मित्रांनो इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय, दोन्ही बाजूंनी किंवा सगळीकडून संकटामध्ये सापडणे. आता मित्रांनो यासाठी मराठी वाक्यप्रचार कोणता आहे, तर कात्रीत सापडणे म्हणजेच दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे. म्हणून आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1828, पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. मित्रांनो पियुष म्हणजे अमृत, पियुष म्हणजे अमृत, पियुष म्हणजे सुधा आणि पियुष म्हणजे पियूक. हे शब्द काय झाले, तर अमृतला समानार्थी. परंतु विष हा काय आहे, अमृतचा विरुद्धार्थी आहे. म्हणजेच पियुषचा देखील विरुद्धार्थी आहे. म्हणून पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. विष हा पियुषचा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 1829, व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता. मित्रांनो या ठिकाणी पहा, अतींद्रिय हा शब्द व्याकरणामध्ये कसा लिहायचा आहे किंवा शुद्ध मराठीमध्ये कसा लिहायचा आहे, तर या ठिकाणी त ला दुसरी वेलांटी असेल आणि त्याच्यावर अनुस्वार असेल आणि द्र ला पहिली वेलांटी असेल, तसे या ठिकाणी अतींद्रिय असेल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. अतिला काय असणार आहे, दुसरी वेलांटी आणि इंद्रियामध्ये द्रीला देखील पहिली वेलांटी. पुढे याचं काय बनतो, अतींद्रिय बनतो. प्रश्न क्रमांक 1830, पोशाख हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे. मित्रांनो पोशाख हा शब्द आहे तो मराठीमध्ये फारसी भाषेतून आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. अनेक शब्द असे आहेत जे फारसी भाषेतून मराठीमध्ये येत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1831, आपण हा शब्द कोणत्या शब्द प्रकारात मोडतो. आता या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, आपण हा शब्द 2 प्रकारे वापरला जातो. पहिला म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम आणि दुसरा म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. मग या ठिकाणी काय झालं, आपण हा शब्द सर्वनामच झाला. म्हणून पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1832, बिनभाड्याचे घर या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, बिनभाड्याचे घर हा जो शब्द आहे तो कशासाठी वापरला जातो, तर तुरुंगासाठी वापरला जातो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3, बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग. प्रश्न क्रमांक 1833, वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय. मित्रांनो या ठिकाणी पहा, वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेमध्ये जो बदल केला जातो त्याला काय म्हणायचं, तर वाक्य रूपांतर असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. वाक्य रूपांतर म्हणजे काय, तर वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत योग्य प्रकारे केलेला बदल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1834, रात्री हिंडणारे या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द निवडा. या ठिकाणी पहा, रात्रला काय म्हणायचं,
निशा आणि हिंडणाऱ्यासाठी चर. अशा प्रकारे निशाचर म्हणजे काय? रात्री हिंडणारे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. निशाचर म्हणजे रात्री हिंडणारे. आता त्यासोबतच पहा प्रश्न क्रमांक 1835. कर्तरी प्रयोगात टिंबटिंब आपली हुकूमत चालवतो. आता मित्रांनो, कर्तरी प्रयोग आहे म्हणजे कर्ता महत्वाचा आहे आणि ज्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे असं म्हणायचं. आणि मित्रांनो, या ठिकाणी कर्तरी प्रयोगामध्ये प्राबल्य कोणाचं असतं? तर कर्त्याचं असतं. म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोगात कर्ता आपली हुकूमत चालवतो असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1836. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गरुड. मित्रांनो, गरुडसाठी समानार्थी शब्द आहे वैनतेय. वैनतेय म्हणजे गरुड. म्हणून आपलं उत्तर पर्याय 2. अद्री म्हणजे पर्वत, विहंग म्हणजे पक्षी, अंडज म्हणजे देखील पक्षी. पुढे पहा मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर समजली असतील आणि स्पष्टीकरण देखील व्यवस्थितपणे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.